उद्यापासून नागपुरात हिवाळी अधिवेशन नेत्यांच्या स्वागतासाठी नागपूरमध्ये होर्डिंग लावलेले पाहायला मिळतात। नागपुरात होत असलेल्या हिवाळी अधिवेशनासाठी येणाऱ्या नेत्यांच्या स्वागतासाठी फलक लावण्यात आलेले पाहायला मिळतात। फलकबाजी करण्यात आली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्या स्वागताचे हे फलक लावण्यात आलेले पाहायला मिळतात। हिवाळी अधिवेशन उद्यापासून नागपूरमध्ये सुरू होत आहे, त्यामुळे आजपासूनच नागपूरमध्ये या ठिकाणी स्वागताचे फलक लावण्यात आलेले आहेत। नेत्यांचे स्वागत करण्यासाठी लागलेले हे फलक होर्डिंग सध्या सगळ्यांचंच लक्ष वेधत आहेत। याचाच आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार यांनी। उद्यापासून नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे। त्यापूर्वीच जर आपण पाहाल तर नागपूर शहरामध्ये विविध ठिकाणी जे आहे ते आपल्या नेत्यांच्या स्वागतासाठी पदाधिकाऱ्यांकडून जे आहे ते होर्डिंग आणि बॅनर जे आहे ते लावण्यात आलेले आहे। मी सध्याला नागपूर विमानतळावर आहे आणि या विमानतळ परिसरामध्ये जे आहे ते मुख्यमंत्री यांचं जे आहे ते स्वागताचं होर्डिंग या ठिकाणी लावलेलं आहे आणि देवा भाऊ आपले मुख्यमंत्री असा आशय जे आहे ते या होर्डिंगवर एकंदरीत देण्यात आलेला आहे। सूट बूटमध्ये हा फोटो जे आहे ते देवेंद्र फडणवीस यांचा आहे आणि अतिशय लक्षवेधी हा बॅनर ठरतोय। तर बाजूला जर बघितलं तर शिवसेनेकडून एकनाथ शिंदे यांच्या देखील स्वागताचे होर्डिंग लावण्यात आलेले आहे। सोबतच अजित पवार यांच्या देखील स्वागताचे होर्डिंग जे आहे ते पुढे जे आहे ते लावण्यात आलेले आहे। नागपूर विमानतळ परिसरातून तर विधानभवन परिसरापर्यंत एकंदरीतच संपूर्ण शहरामध्ये विविध ठिकाणी जे आहे ते अशाच पद्धतीने जे आहे ते आपापल्या नेत्यांच्या स्वागतांचे होर्डिंग जे आहे ते या ठिकाणी एकंदरीत लावण्यात आलेले आहे आणि एकंदरीत पाहायला गेलं तर उद्यापासून जे आहे ते हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे आणि जवळपास आठवडाभर हा अधिवेशन चालणार आहे। मात्र त्यापूर्वी जर आपण पाहायला गेलं तर सगळ्याच पक्षाच्या माध्यमातून जे आहे ते आपापल्या नेत्यांच्या स्वागतासाठी अशाच पद्धतीने शहरभरामध्ये जे आहे ते होर्डिंग लावण्यात आलेलं आहे। विधानभवन परिसरात देखील मोठ्या प्रमाणामध्ये याच पद्धतीने जे आहे ते बॅनर आणि होर्डिंग जे आहे ते या ठिकाणी विशेष लक्षवेधी ठरत आहे। लोकशाही मराठीकरता मी ज्ञानेश्वर पवार, नागपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।